लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाण्यात गणेशोत्सवाच्या तयारीवर प्रशासनाच्या दिरंगाईचं साबट आहे। तब्बल 300 सार्वजनिक गणेश मंडळाच्या विविध परवानग्या अद्याप प्रलंबित असल्यानं मंडळासमोर मोठं आव्हान उभं टाकले। नियोजनासाठी साधारण महिनाभर आधी बैठक होणं अपेक्षित असताना यंदा ती उशिरानं झाली। त्यातच महापौर तब्बल तासभर उशिरा पोहोचल्यानं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्यांवरील खड्डे, विसर्जन घाटावरील सुविधा आणि ऑनलाईन परवानगीतील तांत्रिक अडचणीवरूनही प्रशासनाला जाब विचारण्यात आला। आता उत्सवाला कमी दिवस उरले असताना प्रलंबित परवानग्या वेळेत मिळणार का आणि प्रशासनाची आश्वासनं प्रत्यक्षात उतरणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेत। यंदाचा गणेश उत्सव 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे। दरवर्षीप्रमाणे उत्सवाच्या महिनाभर आधीच गणेश मंडळांच्या मागण्या आणि प्रशासकीय परवानग्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक होणं अपेक्षित होतं। मात्र महापौर शर्मिला पिंपळोळकर यांना वेळ मिळत नसल्यानं ही बैठक लांबली। 2 वेळा पत्र देऊनही वेळ न मिळाल्यानं मंडळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर प्रशासनानं बैठक बोलावली। पहिली गोष्ट म्हणजे ठाणे महानगरपालिकेला टाइम टेबलचं काहीच महत्त्व नाही। आम्हाला ज्या नोटिसी दिल्या होत्या त्या नोटिसीमध्ये 11:30 वाजल्याचा टायमिंग होता आणि सगळे ऑफिसर आले 12 सव्वा 12च्या नंतर। त्यानंतर आमच्या महापौर मॅडम पण आल्या काहीतरी 12:15च्या नंतर। मुळात ह्या लोकांना ह्या टायमाची वेळेची कदरच नाही। त्यांना या गणपती मंडळांच्या महामंडळाची काय कदर असणार। गणेश उत्सवासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला पालिका अधिकारी, पोलीस विभाग, वीज कंपन्या आणि गणेश उत्सव समन्वय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। विसर्जन ठिकाणीही रस्त्यांची दुरावस्था असल्याची नाराजी मंडळांनी व्यक्त केली। यासोबतच विसर्जन घाटावर क्रेन उपलब्ध करून देण्याची गेल्या 10 वर्षापासूनची मागणी अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप मंडळांनी केला। यावर गणेश उत्सवापूर्वी रस्त्यांची समस्या दूर करण्याचं आश्वासन महापौरांनी दिलं। तुमच्या मंडळाचं जे काही प्रमाणपत्र किंवा हे असेल ते मला देण्यात यावं आणि त्या पद्धतीची उपाययोजना नक्कीच मी महापौर म्हणून तुम्हाला इथे शाश्वती देते ती केली जाईल। यावेळेचे गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही सण चांगल्या पद्धतीने पार पडतील याची ग्वाही मी नक्कीच देते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11:30 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी महापौर तब्बल तासभर उशिरा आल्यानं मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। उत्सव तोंडावर असताना बैठकीलाच उशीर होत असेल तर परवानग्या वेळेत कशा मिळणार असा सवाल मंडळ पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। मी गेले 3 दिवस झालं महानगरपालिकेमध्ये जातोय की आम्हाला मंडप टाकायचा आहे, तर मंडपाची आम्हाला परमिशन द्या। आणि आज हे लोक आम्हाला इथे सांगतात की तुम्हाला मंडळाच्या परमिशन मिळणार, पण मिळणार कधी? तुम्ही आमचे मंडळ जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार त्यावेळेला मिळणार आहेत, नाही तर आम्हाला महिनाभर अगोदर चालू करा, आम्हाला सूचना द्या, आम्ही सर्व तुमच्या सूचनांचं पालन करू असं आम्ही या महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोंद करतो। मंडप उभारणीसाठी ऑनलाईन परवानगी घेतानाही मंडळांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली। ऑनलाईन अर्ज, विविध विभागांच्या परवानग्या आणि त्यासाठी लागणारा वेळ यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ होत असल्याचं मंडळ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। हे सगळे विषय जवळजवळ 5-6 वर्ष आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण याच्यावर अजूनपर्यंत कोणती दखल घेतल्यासारखी असं वाटतं। हे सगळे खड्ड्याचे विषय, खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्रॅफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे। या गोष्टी पहिला सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं ही स्वप्न त्यांनी बघावी। दरम्यान ठाणे महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर रस्त्यांवरील खड्डे, विसर्जन घाटावरील सुविधा आणि ऑनलाईन परवानग्यांचा प्रश्न कितपत मार्गी लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।